नणी गावातील महादेवी हत्ती प्रकरणावरती सोमभाऊ तुम्ही व्हिडिओ बनवा। याबद्दल मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा मला कळलं की यंत्रणेला आपण एक समाज म्हणून खूप काही प्रश्न विचारणं गरजेचं आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोम। भारतामध्ये आपण देवाला पुजतो आणि देवाच्या रूपात प्राण्यांना पुजतो। कुठे हत्ती दिसला तर गणपती बाप्पांची आठवण येते, नाग दिसला तर शंकर भगवानांची येते, गायला तर माता म्हणून पूजतोच। मात्र माकड जरी दिसला तरी आपण मनातनं जय बजरंगबली म्हणतो। आणि ही परंपरा आजची नाही तर हजारो वर्ष जुनी आहे। महादेवी हत्ती देखील गावकऱ्यांसाठी देवतेचंच रूप होती, आस्थेचा केंद्रबिंदू होती। 30-35 वर्षांपासून खूप आस्थेने गावकरी तिची पूजा करत होती, सगळे सण तिच्यासोबत साजरे करत होते। साहजिक आहे त्यांचं आणि हत्तीचं जिव्हाळ्याचं नातं फार वेगळं होतं। मात्र अचानक एका रात्री हिला का बरं हलवण्यात आलं? कोर्टाचा जरी आदेश असला तरी लोकांच्या मनामध्ये आक्रोश निर्माण होणं एकदम साहजिक आहे। आणि काही प्रमुख प्रश्न जी समोर आली ती म्हणजे का बरं स्थलांतरित करण्यात आलं, कशासाठी आणि कुठे? मित्रांनो, याचा क्रम चालू होतो ऑक्टोबर 2023 मध्ये, जेव्हा पेटा या संघटनेने कोर्टाकडे धाव घेतली। न्यायालयाकडे धाव घेत त्यांनी असं सांगितलं की या हत्तीला इलाजाची गरज आहे। कोर्टाने दखल घेतली आणि कमिटी स्थापन केली। ही कमिटी पाहणी करून येते आणि रिपोर्टमध्ये असं येतं की या हत्तीला आर्थरायटिस आहे, फूट रॉटनेस आहे आणि आयसोलेशनमुळे मानसिक त्रास सुद्धा। हिच्या तात्काळ इलाजाचा निर्णय मुंबई हायकोर्ट घेतं आणि इलाजासाठी स्थलांतरित करायला होतं रिलायन्सच्या वंतारामध्ये। वंतारामध्ये का बरं स्थलांतरित करायचा निर्णय घेतला यानंतर लोकांमध्ये अचानक आक्रोश निर्माण झाला। नांदणी आणि जवळपासच्या गावांमध्ये बॉयकॉट जिओ, बॉयकॉट रिलायन्स अशा सगळ्या घोषणांनी बळ पकडला। मात्र ह्यामध्ये एक जरा ट्विस्ट येतो। हे सगळं प्रकरण चालू असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जैन मठाने माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली। माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील अर्ज फेटाळला आणि मुंबई हायकोर्टाचा निर्णय योग्य आहे यावरती ठाम राहिले। वंताराने मुंबई उच्च न्यायालय आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करायचं ठरवलं आणि हत्तीला स्थलांतरित करण्यात आलं। मित्रांनो, लोकांचा आक्रोश लक्षात आल्यानंतर, लोकांच्या भावना लक्षात आल्यानंतर कायदेशीर मार्गाने ही हत्ती परत मठाला द्यायची तयारी सुद्धा वंताराने दाखवली। यामध्ये वंताराने सर्वोच्च न्यायालयाचं पालन केलं आणि लोकांचा आक्रोश आल्यानंतर कायदेशीर मार्गाने हत्ती परत द्यायला देखील तयारी दाखवली। या सगळ्या प्रकरणामध्ये एक समाज म्हणून आपण फार महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय। सरकारकडे अशी कुठलीही यंत्रणा का बरं नाही जी अशा प्रकारे प्राण्यांचा इलाज करू शकेल? ही खरंच लाजिरवाणी दुर्दैवी गोष्ट आहे। अनेक योजनांचं 30-35 हजार कोटींचं बजेट असतं। अनेक फ्रीबीज या देशामध्ये इलेक्शनच्या आसपासच्या काळामध्ये वाटले जातात। मात्र जेव्हा ॲनिमल वेलफेअर बोर्डचा प्रश्न येतो तेव्हा या ॲनिमल वेलफेअर बोर्डचं वार्षिक बजेट हे जेमतेम 11 करोडच का बरं? इतका जमा होणारा टॅक्स जेव्हा अनेक फ्रीबीजवरती खर्च होतो तेव्हा एक नागरिक म्हणून हाही प्रश्न निर्माण होतो की अशा प्रकारच्या सँच्युरीज डेव्हलप करणं हे सरकारचं काम नाही का? एक हत्ती जिथे लोकांची आस्था जोडली जाते, जिची लोक पूजा करतात, तिचा इलाज करण्यासाठी एका खासगी सँच्युरीकडे धाव यंत्रणेला का बरं घ्यावी लागली? हा एक खरंच मनाला कुरतडणारा प्रश्न आहे। ही लढाई भक्ती विरुद्ध कायदा नसून मला असं वाटतं यंत्रणा आणि करुणेतली लढाई। कारण लोक करुणेतनं यंत्रणेकडेच धाव घेतात, मात्र यंत्रणा जर हतबल असेल तर हे खूप मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करतं। या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय होतं हे तर कळलेच, मात्र यातनं सरकारने एक धडा शिकायची गरज आहे की अशा सगळ्या प्रकारच्या इलाजांसाठी सरकारी सँच्युरी असणं हे फार गरजेचं आहे।